आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। आज सकाळपासून जलपदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवशाहू आघाडीचे नेते मदनरावजी कारंडे साहेब, महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील, संजय आणि सुनील तेलनाडे, रणजित जाधव, उपस्थित सर्वच शिवाजी पाटील, सयाजीराव, उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, बंधू आणि भगिनीनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं गेले 3 ते 4 वर्ष रस्त्यावरची लढाई करण्याचं काम महाविकास आघाडी असेल, सुळकूड पाणी कृती समिती असेल आणि आज शिवशाहू विकास आघाडी असेल, नावं जरी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी दिली असली तरी प्रश्न या सगळ्याच्या मध्ये केंद्रस्थानी एकच होता, तो इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, हा शुद्ध पाण्याचा पुरवठा हा कशा पद्धतीने करता येईल या संबंधी आपण प्रयत्न करतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सुरुवातीचा एक स्रोत आपल्या इचलकरंजी शहराला पंचगंगा नदीतून होता। पंचगंगेचं पाणी आपल्याला कमी पडतंय, अशुद्ध असतंय आणि त्याला पर्याय म्हणून कृष्णा योजना त्यावेळी हट्टानं माजी आमदारांनी मंजूर करून घेतली। खरं तर त्या काळामध्ये गैबी खिंडीतनं पाणी, स्वच्छ पाणी या शहराला पुरवण्याच्या संबंधीची भूमिका कॉम्रेड के.एल. मलाबादे, प्रतापराव होगाडे, सूर्याजी साळुंके या साऱ्या मंडळींनी घेतली होती। पण स्वतःचा हट्ट पुरा करायचा, दुसऱ्याला आणलेलं पाणी आणि योजना या इचलकरंजी शहरामध्ये होऊ द्यायची नाही, या भूमिकेतनं त्या काळामध्ये कृष्णा योजना झाली। 2001 साली कृष्णा योजना सुरू झाली आणि आपण बघतोय की पाईपलाईन बदलाचं काम 2011 पासून सुरू झालं। म्हणजे जी काही पाईप बसवली 18 कोटीची, त्याची गळती लागायचं काम हे केवळ 10 वर्षामध्ये सुरू झालं। आणि उदयरावनी सांगितल्याप्रमाणे 18 कोटीची योजना केवळ 25 वर्षामध्ये 54 कोटी 50 लाख रुपयावर आज गेली। 55 कोटी रुपये अधिकृतपणानं पाईपलाईनच्या बदलावर खर्च झाले। किरकोळ गळतीवर त्यांनी सांगितलं ते 350 ते 400 कोटी रुपये खर्च झाले, परंतु इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही। आणि मग कृष्णेतनं सुद्धा पाणी पुरवठा योग्य पद्धतीनं होत नाही, पंचगंगेचं पाणी प्रदूषित आहे आणि याचा पर्याय म्हणून आपण वारणा नदीकडे गेलो। म्हणजे सुरुवातीला खरं तर मगाची धरणाच्या पाण्याचा उल्लेख झाला। धरणातनं पाणी आणण्याची योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार हळवणकर असताना 2013 साली मंजूर केली। त्यावेळी त्याचं बजेट होतं 450 कोटी रुपये, पण अंतिमतः सगळा त्या योजनेचा प्रवास झाल्यानंतर, अहवाल अधिकाऱ्यांचा आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की ही 450 कोटी रुपयाची योजना ही इचलकरंजीला परवडणारी नाही, त्यामुळे इचलकरंजीतनं पाणी न देता आपण वारणा नदीतनं त्या ठिकाणी पाणी देऊ। वारणेच्या योजनेच्या संदर्भामध्ये काय काय राजकारण घडलं ते माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं। कोण त्याला विरोध केला, ती योजना आणायचं काम कोण केलं, आज ते दोन्ही 72 एका पक्षामध्ये काम करतायत। आणि ही आमच्या शहराच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून 2019 पर्यंत हळवणकरांनी 10 वर्ष आमदारकी भोगून सुद्धा हळवणकरांना इचलकरंजीमध्ये पाणी आणता आलं नाही, हे वास्तव आहे।
केवळ आपल्याला आवाड्यांना दोष देऊन चालणार नाही, हळवणकरांना सुद्धा तेच केलंय. खासदार माने 7 वर्ष खासदार आहेत. इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ते निवडून आले, परंतु खासदार मानेना सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची आठवण निवडणुकीशिवाय कधीही होत नाही. एरवी गेला तर ते गोल गोल गप्पा मारतात, तुमच्या पाठीवरनं उदयराव हात फिरवतात आणि परत तुम्हाला लावून देतात. पण मिटिंग लावायचं काम या धाडस या खासदारांनी सुद्धा केलेलं नाही, हे वास्तव लक्षात आपण ठेवलं पाहिजे. आवाड्यांची मानसिकता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की माजी आमदार प्रकाशराव आव्हाड यांनी ज्या वेळी वारण्याची योजना मंजूर झाली ती हळवणकरांनी मंजूर केली. सुळकुडची योजना मंजूर केली ती कारंडे साहेबांच्या पुढाकाराने आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली मंजूर झाली. पण दुसऱ्यानं आणलेली योजना या गावात चालू द्यायची नाही, या मानसिकतेतून या योजनेला विरोध सुरू झाला. आणि त्या मानसिकतेतनच केवळ म्हणताना म्हणायचं योजना मीच आणणार, पाणी मीच देणार, 24 तास पाणी मीच देणार, पण बगल देताना 99 शुद्ध पेयजल बांधले, बोरवेल गावामध्ये सुरू करून दिले, 6 पाण्याच्या टाक्या नव्या पद्धतीने उभारल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या वल्गना करायच्या आणि सामान्य माणसाचं या योजनेवरचं लक्ष दुसरीकडे वेधायचं काम या ठिकाणी प्रकाश आव्हाड यांनी केलंय आणि तोच कित्ता राहुल आवाडे या ठिकाणी गिरवत आहे. आज खरं तर आज सकाळपासून जलदिंडी काढत असताना गेल्या 3 दिवसापूर्वी ज्यावेळी उदयरावने आवाहन केलं त्यावेळी सगळ्यांना आवाहन केलं की यामध्ये सामान्य नागरिकांनी तर सहभागी व्हावंच, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावं, परंतु असं करत असताना सत्तेतल्या लोकांनी सुद्धा सहभागी याच्यामध्ये झालं तर त्याचं आम्ही निश्चितपणानं स्वागत करू आणि सगळेजण मिळून पाण्याचा प्रश्न सोडू. याच्यामध्ये बिलकुल आम्हाला राजकारण करायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. मंजूर असलेली सुळकुड योजना ही गावामध्ये आली पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि नळाला सुळकुडचं पाणी आलं पाहिजे. ही भूमिका आमची असताना देखील सत्ताधारी मंडळातलं आज कुणीही आलं नाही. त्यांची कामं अग्रक्रमाची वेगळी आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 2 दिवसामध्ये शहरामध्ये आणि तरुणांना बिघडवण्यासाठी काय काय चाललेत उद्योग, त्याला पाठीशी घालायचं काम कोण करतंय. पोलीस स्टेशनला जाऊन तुम्हाला बसायला वेळ आहे, परंतु मुख्यमंत्र्याकडे जाऊन ही योजना मंजूर व्हावी म्हणून सांगायला तुम्हाला वेळ नाही. मागच्या 23 मेला मुख्यमंत्री या शहरामध्ये आले होते आणि या शहरामध्ये सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मैताला जरी राहुल आवाडे मला भेटले तरी सुद्धा ते इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विचारतात. मग मुख्यमंत्री खोटं बोलले का? तर मुख्यमंत्री हे खोटं बोलले. मुख्यमंत्र्यांच्या एवढा लबाड मुख्यमंत्री महाराष्ट्राला आजवर कधी मिळालेला नाही. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की या मंडळींच्याकडनं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाचा नाही, यांचे अग्रक्रम वेगळे आहेत. यांचा अग्रक्रम आज IPLच्या सेमीफायनल मध्ये कोण जिंकेल आणि IPLच्या फायनल मध्ये कोण जिंकेल हा अग्रक्रम यांचा आहे. आणि त्याप्रमाणे पुढे आपलं अर्थार्जन कशा पद्धतीनं होईल याच्याकडे यांचं लक्ष आहे. कारण ही टीम सगळी तिकडे का गुंतवली, महापालिकेतलं फक्त आपण आणि तिथले असणारे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडेच फक्त असावं आणि दुसरं कोण त्याच्यामध्ये लक्ष घालू नये, अशा पद्धतीची परिस्थिती आज या शहरामध्ये. त्यामुळे आपल्याला शिवशाहू विकास आघाडी म्हणून उद्याच्या काळात हा लढा असाच चालू ठेवायला लागणार. आपल्याला पुढची 3.5 वर्ष ना लोकसभेची इलेक्शन आहे, ना विधानसभेची इलेक्शन आहे, ना महानगरपालिकेची इलेक्शन आहे. आपल्याला याच्यातनं राजकारण साधायचं नाही, कुणावर व्यक्तिगत टीका आपल्याला करायची नाही, व्यक्तिगत बोल कुणाला लावायचे नाहीत. पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इचलकरंजी शहराचा हा कोणत्याही परिस्थितीत सुटला पाहिजे, ही आपली शिवशाहू विकास आघाडीची जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन उद्याच्या काळात आपल्याला पुढे जायचं आहे. आणि या प्रश्नावर लोकांच्या मध्ये जागृती करण्यासाठी आजची जलदिंडी होती. लोकांच्या मध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि स्वच्छ पाण्याचा प्रश्न हा आपल्याला दिलेला, घटनेनं दिलेला अधिकार आहे. आपला तो मूलभूत हक्क आहे, मूलभूत अधिकार आहे.
आणि पिण्याचं पाणी हे आपल्याला थेट पाईपलाईन मधनं या ठिकाणी नदीचं पाणी हे मिळालं कोणत्याही परिस्थितीत पाहिजे, ही आपली सगळ्यांची यातली भूमिका आहे. मग ते पाणी सुळकूटचं असेल, पंचगंगेचं आपल्याला कल्पना आहे. सगळ्या नद्यातली सगळ्यात प्रदूषित नदी कुठली असेल तर पंचगंगा ही नदी आहे. अत्यंत प्रदूषित नदी आहे. आणि आमदार आपल्याला सातत्यानं सांगतात की पूर्वी तुम्ही 9 MLD पाणी उचलत होता, आता आम्ही तुम्हाला 36 MLD पाणी देतो. कुठलं पाणी देणार? प्रदूषित पाणी देणार. गेल्या 4 दिवसापूर्वीच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील तर कसबा बावड्याचं सगळं पाणी, बापट कॅम्पचं पाणी, जयंती नाल्याचं सांडपाणी हे सगळं ओळखून मैल्याचं पाणी हे पंचगंगेत येते आणि आमचे आमदार आम्हाला ते पाणी द्यायला अग्रक्रम देतात. म्हणजे यांची मानसिकता काय आहे हे आपण या ठिकाणी ओळखून राहिलं पाहिजे. नव्या योजनेला यांचा विरोध आहे, कारण ती दुसरी कोणतरी आणलेली आहे. आणि म्हणून एकदा सांगायचं कनवाडवरनं पाणी देतो, एकदा सांगायचं म्हैसाळवरनं पाणी देतो, एकदा सांगायचं या खिंडीतनं साखर कारखान्यापासून पाणी देतो. लोकांच्या दिशाभूल करायची. पेयजल बांधलेत म्हणायचं पेयजल मधनं शुद्ध पाणी देतो. 99 मधला एकही पेयजल सुरू नाही. हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळी ज्यांनी त्याच्यामध्ये पैसे खाल्ले ते त्याच्यावर एक शब्दही बोलणार नाहीत. 5.5 कोटी रुपये हे त्यावेळी त्याचा खर्च त्यावर झाला, 5,35,00,000 रुपये. माझं सगळ्यांना तुम्हाला आव्हान आहे आणि तुम्ही सगळ्या नगरसेवकांनी मान्य केले पाहिजे की हे 5,35,00,000 रुपये प्रकाश आवाड्यांच्या पेन्शन मधनं वसूल करावे. का जनतेचा पैसा तुम्ही खर्च करताय? मी एकट्यानं त्यावेळी विरोध केला होता की शुद्ध पेयजला सुप्रीम कोर्टाचा विरोध आहे, ग्रीन ट्रायब्युनलचा विरोध आहे, हे तुम्ही करू नका. हे पैसे तुम्ही जनतेचे वाया घालवताय. 6 वर्षानंतर त्यातला एकही प्रकल्प चालू नाही. हे या इचलकरंजी शहराचं दुर्दैव आहे. आपल्याला फसवलं जातंय, आपल्याला गृहीत धरलं जातंय. आपण जोपर्यंत विरोधाची ढाल पुढे करून लढणार नाही रस्त्यावरची लढाई, तोपर्यंत हे असंच चालणार आहे. त्यामुळे शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आज सकाळपासून जलदंडीच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम जे चालू केलंय त्याला सातत्यानं आपण पाठिंबा देत राहावा. याच्या पुढची लढाई आपल्याला याच पद्धतीनं करायची आहे. पुन्हा एकदा सगळ्या जलदिंडीमध्ये सहभागी झालेल्यांचं या ठिकाणी कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आपणाही सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.